हॅलो गाईज, हाव आर यू ऑल. तर माझा गोवा सिरीजमधला लास्ट व्लॉग अपलोड करायचा राहिला होता, फ्रॉम गोवा टू पुणे ट्रॅव्हल. तो हिअर इज इट. तर इथे आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालेलो आणि सामान गाडीत ॲडजस्ट करत होतो, सगळं लगेज, बॅग्स अँड ऑल. आणि त्याचवेळी तिथे पार्किंग झोनमध्ये फुलांची झाडं होते, ते ईशान्य ते करत होती. नंतर मग आम्ही ऑन द वे बागा बीच करायचं ठरवलं. बागा बीचला आम्ही गेलोच नव्हतो, सो दिस इज बागा बीच. खूप मस्त बीच होता, खूप छान होता. आणि मुळात गोव्याचे बीचेस फारच क्लीन होते, दिस आय शुड ॲग्री. तर येस, हा बीच खूप आतमध्ये होता, पाणी बऱ्यापैकी आतमध्ये होतं. आम्ही इकडे साईडला जरा होतो. हे पाणी मस्तपैकी थंडगार वाटत होतं आणि ऊन तर खूपच होतं, त्यामुळे जरा हेजिटेट होत होतं. बट इट्स ओके. ईशान्वीला पिल्लांना पाणी खूप आवडतं आणि इथे हा आमचा हृदय एकदम मस्त तोही पाण्यात खेळत होता. नंतर मी आणि माझ्या कझिनने जरा रील शूट केले, फोटोशूट केले, बऱ्यापैकी मज्जा केली. आणि मग साधारण 12 वाजता मी बागा बीचवरून निघालो आणि पारो रोडला जायला निघालो. तर पारो रोडला बेसिकली दोन्ही साईडला कोकोनट ट्रीज आहेत, तिथे फोटोज छान येतात. म्हणून तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. तर ही गर्दी त्याचीच आहे. तिथे एंट्रीलाही चार्जेस आहेत आणि इट्स व्हेरी नॉर्मल. म्हणजे असं काही नाही की नेक्स्ट तुम्ही गेलात तर तो व्हिजिट करायलाच पाहिजे जस्ट फॉर फोटोशूट. तो पारो रोड फेमस आहे. सो हा दुरून पारो रोडचा असा व्ह्यू दिसतो. सो दिस इज अबाउट इट. इथे आम्ही भरपूर असं फोटोशूट केलं. मग नंतर इथून निघालो. नियर बाय 2 वाजता आम्ही इथून निघालेलो. आणि जेव्हा पॅरेंट्स फोटोशूट करण्यात बिझी असतात तर लहान मुलं काय करतात हे तुम्ही बघू शकताय. ईशान्वी फुल जिथे जाऊ तिथे खेळू हे तिचं ब्रीथ ती फॉलो करत होती. आणि मग नंतर 2 वाजता आम्ही इथून निघालो. सावंतवाडीला गेलो. मस्त जेवण केलं, लॉलीपॉप, प्रॉन्स फ्राय, मुर्ग मुसल्लम अँड ऑल. फूड वॉज टू ऑसम. मला लक्षात नाही या हॉटेलचं नाव काय होतं, बट आय विल डेफिनेटली रिकमेंड दिस हॉटेल, बट आय डोंट नो. इथे मेनू कार्डवर तुम्हाला नाव दिसत असेल तर बघू शकताय. सो यस, आणि नंतर मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. थँक्यू.